तर दुसरीकडे आता मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। 90% प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि सरकारचा जीआर फसवा असल्याचंही हाके म्हणालेत। हाके नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र जे मिळालेले त्या लोकप्रतिनिधीचं जे नोंद जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। हे स्क्रुटिनीमध्ये टिकणार नाही। हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या सांगितली, नावं नाही सांगितली, किंवा ते मागास आहेत असं कुठं उल्लेख नाही आहे। मंडल आयोग 1990 नंतर लागू झालेला आहे। त्यानंतर आयोग स्थापन करावेत, ज्यांच्या मागणी आहेत त्याची ट्रिपल टेस्ट घ्यावी, ते संविधानिक तत्वामध्ये बसतं का ते बघावं। हे सगळे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे सगळे याला बायपास करून बेकायदा जीआर काढून जर इथलं शासन निर्णय घेत असेल तर ते कायद्याच्या कचाट्यात टिकणार नाही। हे संविधान विरोधी आहे। हे ओबीसींच्या हक्क अधिकार संपवणारे निर्णय आहेत। मनोज जरांगेंचं आंदोलन कशासाठी? बेकायदा आहे। मनोज जरांगेंचं आंदोलन राजकारणासाठी आहे। महायुतीची सत्ता आली होती, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत यायचं होतं, त्यांनी त्यांचं राजकीय हेतू साध्यसुद्धा केला लोकसभेमध्ये। हे बेकायदा आहे हे मी सांगतो ना डे 1 पासून। कॅमेरा आदर्श खटके, सागर, साम टीव्ही।